अमेरिकेनं भारतासह चीनवरही टॅरिफ लावण्याची घोषणा केली आणि चीनला या स्थितीत त्याच्या शेजाऱ्याची म्हणजेच आपली तीव्रतेनं आठवण आली आहे. भारत आणि चीन नव्या परिस्थितीत एकत्र आले पाहिजेत असं मत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी व्यक्त केलंय. नव्या टॅरिफ युद्धात आता चीनला भारताच्या मैत्रीची गरज भासू लागली आहे. खरंच चीनच्या या आवाहनाला भारताकडून प्रतिसाद मिळणार का? चीन अमेरिकेविरोधात संपूर्ण आशियाचं नेतृत्व करू पाहतोय का? पाहूया एक रिपोर्ट. 2 एप्रिलपासून नवे रेसिप्रोकल टॅरिफ सुरू होतील. भारत आणि चीनचाही यात समावेश आहे. भारताकडून तर सर्वात जास्त टॅरिफ आकारला जातो. मी तुम्हाला सांगतो, कॅनडाही सर्वाधिक टॅरिफ लावणारा देश आहे. चीन आणि भारत हे दोन सर्वात मोठे विकसनशील देश असल्यानं आपल्या देशांच्या विकासाला आणि पुनरुज्जीवनाला गती देण्याचं काम दोघेही करतात. एकमेकांना कमी लेखण्याऐवजी एकमेकांना पाठिंबा देण्याचं, एकमेकांपासून संरक्षण करण्याऐवजी एकमेकांसोबत काम करणं सध्या गरजेचं आहे. आणि हा मार्ग खरोखरच दोन्ही देशांच्या आणि लोकांच्या मूलभूत हितांना पूरक आहे. जगातील महासत्तांची भारताबाबतची ही विधानं. पहिलं विधान आहे ते भारताला कायम ब्युटिफुल कंट्री म्हणणारे, पंतप्रधान मोदींना मित्र मानणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं. तर दुसरं विधान आलंय भारतासाठी कायम डोकेदुखी निर्माण करणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांकडून अर्थात चीनकडून. ट्रम्प यांना भारताकडून सर्वाधिक टॅरिफ लावला जातो हे अन्यायकारक वाटतं आणि म्हणून ते भारतीय मालावर टॅरिफ लावतायत. चीन तर त्यांचा नंबर 1 शत्रू आहेच. आपली व्यापारी तूट भरून काढण्यासाठी ही टॅरिफ वाढ आवश्यक असल्याचं त्यांचं मत आहे. म्हणून ते त्यांच्या मित्राला अर्थात भारतालाही सोडणार नाहीयेत. तर चीनला याच बदललेल्या जागतिक आर्थिक वातावरणात भारताची साथ आता हवी आहे. नवी दिल्ली आणि बीजिंगनं एकत्र येण्याची गरज परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी एका पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. चीन आणि भारत हे दोन सर्वात मोठे विकसनशील देश असल्यानं आपल्या देशांच्या विकासाला आणि पुनरुज्जीवनाला गती देण्याचं काम दोघेही करतात. एकमेकांना कमी लेखण्याऐवजी एकमेकांना पाठिंबा देण्याचं, एकमेकांपासून संरक्षण करण्याऐवजी एकमेकांसोबत काम करणं सध्या गरजेचं आहे. हा मार्ग खरोखरच दोन्ही देशांच्या आणि लोकांच्या मूलभूत हितांना पूरक आहे. दोन प्राचीन संस्कृती म्हणून सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी आपल्याकडे पुरेसं ज्ञान आणि क्षमता आहे. जोपर्यंत एक निष्पक्ष आणि वाजवी तोडगा निघत नाही, आपण कधीही द्विपक्षीय संबंधांना सीमा प्रश्नाद्वारे परिभाषित होऊ देऊ नये किंवा विशिष्ट फरकांना आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या एकूण चित्रावर परिणाम होऊ देऊ नये. असं मत चीननं व्यक्त केलं असलं तरी चीनच्या या वक्तव्यावर भारताकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही. संपूर्ण जगात आपली उत्पादनं पोहोचवण्यात तरबेज चीनसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आशियाच्या 2 मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र आल्या तर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये लोकशाही आणि दक्षिण आशियाच्या विकासासाठी एक उज्ज्वल भवितव्य तयार करता येईल अशी आशा चीननं व्यक्त केली आहे. दुसरीकडे भारतानं अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथं अमेरिकेसह 2030 पर्यंत भारत अमेरिकेतील व्यापार वृद्धीवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. हा व्यापार $500 बिलियन वर नेण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. आता यात भारत कसं निगोशिएट करतो यावर बरंच काही अवलंबून आहे. अमेरिकेनं टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर भारतावर याचा कसा परिणाम होऊ शकतो यावर सविस्तर चर्चा सुरू आहे. एकीकडे चीनवरही टॅरिफ लावण्यात येणार असल्यानं चीनकडील काही व्यापार भारताकडेही स्थलांतरित होऊ शकतो, अर्थात भारताला याचा फायदा होऊ शकतो असा एक मतप्रवाह आहे. तर ट्रम्प यांच्या भारतावर आयात शुल्क लावण्याच्या निर्णयानं भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 0.3% कमी होईल असं HSBCनं म्हटलेलं आहे. मला भारतावर होणारा रेसिप्रोकल टॅरिफचा परिणाम कमी होईल असं वाटत नाही. मी केलेल्या कच्च्या आकडेमोडीनुसार अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम होईल आणि संपूर्ण GDPच्या विकास दराचा विचार केला तर भारताचा विकास दर 0.3% कमी होऊ शकतो. हा आकडा लक्षणीय आहे. तर केवळ चीनच नव्हे तर इतर देशांशीही व्यापार संबंध दृढ करण्याचे प्रयत्न भारतानं करायला हवेत. मात्र चीनसाठी हे टॅरिफ महागात पडू शकतं. त्यामुळेच चीननं जागतिक व्यापार परिषदेकडे दाद मागितली आहे. अमेरिकेकडून जागतिक व्यापारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप चीननं केलाय. तसंच अमेरिकन मालावरही टॅरिफ लावण्याची तयारी चीननं केली आहे. अमेरिकेत चीनकडून येणाऱ्या फेंटानाईलचं प्रमाण रोखण्यासाठी हा टॅरिफ गरजेचा असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. मात्र चीननं हा दावा फेटाळून लावलाय. त्यामुळे अमेरिकेसोबत वाढत्या संघर्षात चीनला आता अधिक मित्रांची गरज लागणार हे निश्चित. त्यासाठी चीननं आपलं लक्ष भारताकडे वळवलंय. गेल्याच वर्षी भारताचे पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वाची बैठक कझानमध्ये पार पडली. त्यावेळी सीमा प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
सीमेवरील तणावात शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची होती. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव निवळत असताना दोन्ही देशांनी आर्थिक आघाड्यांवरही एकत्र यावं अशी चीनची अपेक्षा आहे. मात्र चीनवर किती विश्वास ठेवावा हा भारतासाठी प्रश्नच आहे. कारण इतिहास. अनेकदा चीननं भारताचा विश्वासघात केल्याची अनेक उदाहरणं इतिहासातून देता येतील. त्यातच भारताचा भर हा अमेरिकेसह टॅरिफबाबत काही तोडगा काढता येतो का यावर अधिक आहे. अशात चीनकडून आलेला हा मैत्रीचा हात आणि अमेरिकेसह असलेले मैत्रीचे संबंध यात भारत कसा ताळमेळ साधतो याकडे लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.